76वा प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र पर्वावर आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। या शुभ क्षणी राष्ट्रीय एकात्मता, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना जागवणारा हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने साजरा केला। हा दिवस केवळ उत्सव नसून आपल्या संविधानाचे मूल्य आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा महान संकल्प आहे। 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती। लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य। थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला। भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले। जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर इसवी सन 1929 रोजी लोहार जवळ रावी नदीच्या काठी अशोक चंद्रकिता तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती। त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला। या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन आपल्याला त्याला वंदन दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो। हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे। या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती। या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते। यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, सविता देशमुख, माजी नगरसेवक इंदिरा तरे, हेमलता पावशे, अनंत पावशे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य बंधू भगिनी उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज।